नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करते. आज खूप महत्त्वाचा विषय मी घेऊन आली आहे, तो म्हणजे सुवर्णप्राशन. आपला हा चॅनल जे बघत असतील त्यांना काहींना माहीत असेल की सुवर्णप्राशन म्हणजे काय, किंवा काही जण देतही असतील आपल्या बाळांना. पण ज्यांना माहीत नाही आहे की सुवर्णप्राशन काय आहे, काय फायदे आहेत त्याचे, काय काम करतं सुवर्णप्राशन आपल्या शरीरावर बाळाच्या, तर याची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. तर सुवर्णप्राशन म्हणजे काय, तर नावातच आहे त्याच्या का सुवर्ण हा सुवर्ण भस्म वापरून हे औषध बनवलं जातं. तर ह्याच्यात फक्त सुवर्ण असतं का, तर नाही. शुद्ध सुवर्ण भस्म असतं, शुद्ध मध असतो, शुद्ध गाईचं शुद्ध तूप असतं, आणि शिवाय काही अशा औषधी असतात, शंखपुष्पी, ब्राह्मी, वचा यासारख्या अनेक औषधी असतात, त्यापासून हे सुवर्णप्राशन बनवलं जातं. ज्या अशा औषधी आहेत, म्हणजे ज्या निवडक औषधीच घेतल्या जातात ज्यामुळे बालकांचा सर्वांगीण विकास व्हायला मदत होते. तर सुवर्णप्राशन हे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे. मग ते कधी द्यायचं, तर हे दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला द्यायचं. मग आता पुष्य नक्षत्रालाच का द्यायचं, तर बघा, पुष्य नक्षत्र हे ह्या दिवशी चंद्र हा खूप बलवान असतो, त्याचं तेज खूप जास्त असतं. आणि आयुर्वेदात असा संदर्भ आहे का, औषधी वनस्पती ज्या आहेत त्यांना हे चंद्राचं तेज जे आहे ते पुष्य नक्षत्राला जास्त मिळतं, आणि त्यामुळे त्यांचे औषधी गुणधर्म द्विगुणित होतात. तर या दिवशी जर आपण आपल्या बाळांना हा जर योग दिला, सुवर्णप्राशन हा डोस जर दिला, तर त्यांच्यातही त्यांच्या शरीरातही या औषधाचे गुणधर्म द्विगुणित होतात आणि हे औषध चांगल्या प्रकारे काम करतं या दिवशी. त्यामुळे दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला हा सुवर्णप्राशनाचा योग, सुवर्णप्राशन संस्कार जो आहे तो केला जातो. आता हा संस्कार आहे, मी असा शब्द वापरला, सुवर्णप्राशन संस्कार आहे. तर आपण लहान मुलांना सगळ्यांना चांगले संस्कार व्हावे यासाठी पालक खूप झटत असतात. समाजात किंवा घरी त्यांची वर्तणूक, त्यांची भाषा कशी आहे, आपण त्यांच्यासमोर कसं बोलतो, याच्यावरून त्यांचे संस्कार घडत असतात. तर हे एकदा सांगून बाळाला कळतं का, हो तुमच्या काही आज असं वागायचं नाही आहे, हे मी आता त्याला सगळं समजावून सांगितलं आहे, तर तो पुढे जाऊन तसं वागणार नाही, असं होतं का. हे हळूहळू नियमित सातत्याने काळजीपूर्वक तुम्ही त्याला सांगून ते तसे संस्कार घडवले जातात. तर हाही एक संस्कार आहे. त्यामुळे एकदा दिलं आणि आता आपलं बाळ छान निरोगी राहिलं तर असं होतं का, तर नाही. हाही एक संस्कार आहे. हा जन्मल्या बाळापासून 16 वर्षांपर्यंत दिला जातो. हा नियमित सातत्याने देण्याचा विषय आहे. ते हे औषध दिलं पाहिजे, तरच त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि होतो, म्हणजे हे रिझल्ट देतं, हे आपल्या क्लिनिकली प्रूव्ह झालेलं आहे. तर आता सुवर्णप्राशनात काय काय असतं, ते कधी द्यायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे, पण त्याचे फायदे काय आहेत. थोडक्यात तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर, आपण एखादं रोपटं घरी आणतो, त्याने छान फुलं फळं द्यावी तसं आपल्याला वाटतं, पण ते जेव्हा रोपटं असतं, जेव्हा त्याची बाल्यावस्था असते, तेव्हा आपण जर त्याची निगा छान राखली, त्याला खत पाणी माती व्यवस्थित घातलं, तर ते मोठं चांगलं होतं आणि मग ते फळं फुलं देतं. तर तसंच आपलं मूल याचा सर्वांगीण विकास व्हावा असं जर वाटत असेल, तर लहानपणापासून त्याच्या बाल्यावस्थेपासून आपल्याला प्रयत्न करावे लागतात, आणि त्यात मदत करणारा घटक म्हणजे सुवर्णप्राशन. तर आता सुवर्ण ह्याचे गुणधर्म मी तुम्हाला सांगते, म्हणजे फायदे. हे काश्यप संहितेमध्ये याचा संदर्भ आढळतो. म्हणजे काश्यप संहिता ही थोडक्यात पूर्वीचे पेडियाट्रिशियन म्हणता येईल आपल्याला ह्या काळात. तर पूर्वी काश्यप संहितेमध्ये आचार्य कश्यपांनी ह्याचा संदर्भ या संहितेत सापडतो. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय का, सुवर्णप्राशनम ही एतत् मेधाग्नी बलवर्धनम आयुष्यम मंगलम पुण्यम वृक्षम वर्ण्यम ग्रहापहम, असं त्याचे फायदे सांगितलेले आहेत. म्हणजे काय, तर सुवर्णप्राशन आहे ते धी धृती स्मृती ह्या म्हणजे बौद्धिक विकास बाळाचा ह्या गोष्टींवर काम करतं. आता धी धृती स्मृती म्हणजे काय, तर धी म्हणजे आपण एखादी गोष्ट बाळाला सांगतो, मुलांना सांगतो, तर ती त्यांनी लगेच आकलन करतात. काही मुलं लगेच त्यांच्या लक्षात राहतं, म्हणजे क्विक लर्निंग ज्याला आपण म्हणतो. तर ह्या गोष्टी म्हणजे ही धी
धृती म्हणजे धारण शक्ती, जी आपण गोष्ट सांगतो ती दीर्घकाळापर्यंत बाळ लक्षात ठेवतो. म्हणजे एकदा सांगितली, ऐकली आणि सोडून दिली असं नाही, तर ती व्यवस्थित धारण करतं. आणि स्मृती म्हणजे स्मरणशक्ती, मेमरी, जो की संस्कार म्हणजे संस्कार आहे एक. स्मृती म्हणजे आपण पूर्वी ऐकलेलं किंवा पूर्वी शिकलेल्या गोष्टी ह्या दीर्घकाळ लक्षात राहतात आणि त्या अप्लाय होतात, तर ह्याला म्हणतात स्मरणशक्ती. तर धी, धृती, स्मृती ह्या तीनही गोष्टींचा विकास सुवर्णप्राशन करतं, ह्याला मदत करतं, पुष्टी देतं. तर पुष्य नक्षत्राचा मी अजून एक तुम्हाला गुण सांगते का. पुष्य याचा अर्थ पोषण, पालन करणारं, हाही एक अर्थ आहे का. चंद्र या औषधी वनस्पतींचं पालन करतो आणि तसंच त्या पुष्य नक्षत्रावर जर आपण हा योग दिला तर ते बालकाचं पालन पोषणही छान होतं. म्हणून हे पुष्य नक्षत्राला द्यायचं. हे अजून एक तुम्हाला मी पॉईंट सांगते का. धी, धृती, स्मृती हे वाढवतं म्हणजे बौद्धिक विकास होतो. शारीरिक विकास म्हणजे जे लहान मुलांचे माइलस्टोन जे आहेत, म्हणजे लहान मुलं बसणं, चालणं, हे त्या वयाला त्यांच्या काही मुलांमध्ये ते लेट दिसतं. म्हणजे पटकन मुलं चालत नाहीत किंवा बसत नाहीत, उपडी वळत नाहीत, जे रोलिंग म्हणतो, बेबी रोलिंग, ते होत नाही किंवा बोलत नाहीत, अस्पष्ट बोलतात. तर हे जे माइलस्टोन आहेत हे व्यवस्थित सुरळीतपणे सुवर्णप्राशनामुळे होतात. म्हणजे त्यांचा विकास चांगला होतो, शारीरिक विकास, बौद्धिक विकास. शिवाय सुवर्णप्राशन डायजेस्टिव्ह सिस्टीमवरही काम करतं. लहान मुलांच्या चयापचय, पचन ज्या क्रिया आपण म्हणतो, किंवा काही आयांची खूप तक्रार असते का आता माझं बाळ भूकच लागत नाही त्याला, किंवा त्याला काही आणून दिलं तरी ते खात नाही, किंवा काही आया असं सांगतात का लहान मुलं खातात, म्हणजे माझं मूल खातं पण त्याच्या शरीरालाच लागत नाही, ते त्याचं वजनच वाढत नाही. तर ह्या गोष्टींवरही सुवर्णप्राशन चांगल्या प्रकारे काम करतं. किंवा सतत काही मुलं आजारी पडतात, सीझनल चेंजेस झाले, पावसाळी वातावरण झालं, थंडी जास्त पडली, लगेच बाळांना सर्दी, खोकला, ताप सुरू होतो, किंवा खाण्यातून काही बदल झाला, थोडंसं थंड खाल्लं गेलं, किंवा जर असा इकडचं तिकडे आहार झाला त्यांचा तरीही ते आजारी पडतात. तर अशा बालकांसाठी सुद्धा सुवर्णप्राशन चांगलं काम करतं. किंवा जे स्लो लर्नर आहेत बाळं, ज्यांना पटकन आकलन होत नाही किंवा लक्षात राहत नाही, मुलांची एकाग्रता कमी असते अभ्यासातली, किंवा अभ्यासाला बसत नाही अशी खूप यांची तक्रार असते, तर ह्या गोष्टींमध्येही सुवर्णप्राशन चांगल्या प्रकारे काम करतं. आता मी तुम्हाला सुवर्णप्राशन म्हणजे काय, त्याचे फायदे काय, ते कुठल्या वयापर्यंत द्यायचं, तर जन्मल्या बाळापासून 16व्या वर्षापर्यंत ते दिलं जातं दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला. तर हेही मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. आता काही लोकांना असं वाटतं का सुवर्ण हा धातू आहे, म्हणजे मेटल आहे, मग ते पोटात घेतलं तर चालतं का, त्याचं काही पॉइझनस गुण नाही आहेत ना. तर मी अशी जर शंका असेल मनात तर ती पहिली काढून टाका. सुवर्णप्राशन हा खूप सेफ औषध आहे, ज्याने बाळांचा विकास, सर्वांगीण विकास, बौद्धिक आणि शारीरिक हा सर्वांगीण विकास होतो. ते इतकं सेफ आहे का जन्मलेल्या बाळालाही आपण दिलं तरी ते तितकं सेफ आहे. म्हणजे जन्मलेल्या बाळालाही आपण ते देऊ शकतो. तर सुवर्ण हे आपण डायरेक्ट सुवर्ण त्याच्यात घालत नाही, मेटल धातू तसाच्या तसा वापरत नाही. सुवर्ण भस्म म्हणते मी पहिल्यापासून. म्हणजे सुवर्ण भस्म म्हणजे काय, तर सोनं जे आहे तर त्याच्यावरही संस्कार केले जातात. ते इडिबल फॉर्ममध्ये केलं जातं, म्हणजे त्याचं भस्म केलं जातं आणि मग ते औषधात वापरलं जातं. याने काय होतं, त्याचे जर काही धातू स्वरूपातले जर काही गुण असतील तर ते दूर होतात. म्हणजे जे पचायला हलकं करून त्याचे सुवर्णाचे जे गुण आहेत ते वाढवले जातात. म्हणजे धी, धृती, स्मृती, वर्ण, बाळाची कांती ही त्याच्यात सुवर्णप्राशनामुळे चांगली होते. हे सुवर्ण स्पेसिफिक सुवर्ण काम करतं. तर सुवर्ण भस्म केल्यामुळे सुवर्णाचे गुण द्विगुणित होतात. आणि धातू, असं तुम्हाला जी शंका आहे का धातू आहे तर तो कसा घ्यावा, तर सुवर्णावर संस्कार करून मग भस्म केलं जातं. आणि भस्म करूनही त्याच्यावर काही टेस्ट असतात जे ह्युमन बॉडीमध्ये
सेफ आहे का नाही या पाहण्यासाठी केल्या जातात. तर ते पास आऊट झाल्यानंतरच ते भस्म औषधांमध्ये वापरलं जातं, त्यामुळे ते अत्यंत सेफ आहे. जन्मजात बालकालाही ते वापरू शकतो, इतकं सेफ आहे. तर हे औषध चिकित्सक म्हणजे जे आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आहेत, तर ते बरोबर काही मात्रेतच ते बनवलं जातं. म्हणजे औषध बनवण्यासाठी पण जे प्रमाण आहे ते चिकित्सकांना माहीत असतं. त्यामुळे घरच्या घरी हा प्रयोग काही करायचा नाही आहे. सुवर्णप्राशनाचा डोस तुम्ही घरी देऊ शकता, पण ते जे औषध आहे ते तुम्हाला एकतर आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर जे आहे त्यांच्याकडे, किंवा मी तुम्हाला सांगितलं तसं आयुर्वेदिक कॉलेजेस वगैरे आहेत, तर त्यांची तिथेही तुम्हाला हे मिळून जाईल. तर हे तुम्ही दर महिन्याला पुष्य नक्षत्राला वयाप्रमाणे त्याची मात्रा ठरवलेली आहे, तर तशीच द्यायची. ते तुम्हाला तुमचे डॉक्टर, जे चिकित्सक आहे ज्यांच्याकडे तुम्ही येणार आहात ते तुम्हाला सांगतील. तर आज आपण हा महत्त्वाचा मुद्दा बघितलेला आहे का सुवर्णप्राशन काय आहे. आता तुम्हाला माहिती झाली असेल थोडीफार, तरी पण तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर आज थोडक्यात आपण सुवर्णप्राशन म्हणजे काय, त्याचे काय फायदे आहेत, ते कधी आणि किती वर्षापर्यंत दिलं जातं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तरीही तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला लिहा, म्हणजे मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेन पुढे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, म्हणजे तुमच्याही जर बघणारे अजून मंडळी असतील ज्यांच्याकडे लहान बाळं असतील किंवा 16 वर्षाच्या आतली मुलं असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, म्हणजे त्यांनाही याची कल्पना येईल. ही सुप्रजा म्हणजे हे लहान मुलं ही देशाचं भविष्य आहे, ती पुढची पिढी आहे, तर ती नीट व्हावी यासाठी आपण त्यांच्या लहानपणापासून प्रयत्न केले पाहिजेत. तर सुवर्णप्राशन आजपासूनच सुरू करा. 16 वर्षांच्या आतली जर मुलं असतील तर नक्की सुरू करा, आणि हा सातत्याने देण्याचा संस्कार आहे. 16 वर्षापर्यंत नियमित हे द्यायचं आहे. फक्त कधी द्यायचं नाही हे आता मी तुम्हाला सांगते. जर त्या दिवशी मूल आजारी असेल, बाळ आजारी असेल तर फक्त तुम्ही त्या दिवशी देऊ नका. एक सुवर्णप्राशन द्यायच्या अर्धा तास आधी आणि नंतर मात्र काही खायला देऊ नका अर्धा तास. त्यानंतर बाळाचं जे नॉर्मल डाएट आहे ते तुम्ही देऊ शकता. याला कुठलंही पथ्य नाही. फक्त बाळ आजारी असेल तर त्या दिवशी फक्त तुम्ही देऊ नका. त्याच्या नेक्स्ट मंथपासून तुम्ही त्याचा डोस कंटिन्यू करू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ आहेत ते पाहायला मिळतील. तोपर्यंत नमस्कार.